ह्या 25 मिनिटांमध्ये परमेश्वर आमच्या हृदयाशी काय बोलतो ते आज आम्ही पाहणार आहोत. आणि आम्ही मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 20 वचनापासून पुढे जाणार आहोत. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 वचन 20 ते 26 वचनापर्यंत आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि त्या 3 महत्वाच्या गोष्टी पाहत असताना आम्ही आमचं मन देवाच्या वचनाकडे लावूया. बघा काय म्हटलेलं आहे त्याच्या अगोदर 22 वचन वाचतो मी. आणि त्या 22 वचनामध्ये प्रभू येशूचं बोलणं आहे आपल्या शिष्यांसोबत. असं म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त वचन 22 मध्ये, येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. सकाळची वेळ आहे, जसं आज आम्ही सकाळच्या वेळेस बसलेलो आहोत तसंच ती पहाटची वेळ होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि आपल्या शिष्यासोबत तो जात असताना रस्त्याने ज्या झाडा प्रभू येशू ख्रिस्ताने शाप दिला होता त्या झाडाकडे पेत्राचं लक्ष गेलं आणि तो म्हणतो, गुरुजी ज्या झाडातून शाप दिला आहे ते बघा वाळून गेला आहे, सुकून गेला आहे. हे बोलत असताना पेत्राच्या मुखातून निघणारा एक आश्चर्यकारक शब्द, ते झाड पहा वाळून गेला आहे. आणि हे बोलणं संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, देवावर विश्वास ठेवा. याचा अर्थ असा नाही की शिष्यांचा विश्वास प्रभू येशूवर होता, देवावर होता की नव्हता असा नाहीये. त्याचा अर्थ असा आहे, 100% तुमचा देवावर विश्वास पाहिजे. विश्वासणाऱ्यांनी विश्वास कसा आहे हे पडताळून पाहायला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सकाळच्या ह्या सुमारामध्ये एक न्याहारी देत आहे, जे आत्मिक न्याहारी आहे. एक आत्मिक भोजन आहे, ज्याला आम्ही नाश्ता म्हणतो, न्याहारी म्हणतो, ब्रेकफास्ट म्हणतो. आम्ही आमच्या देहासाठी सकाळी दुपारी संध्याकाळी वाटेल ते खातो, परंतु आमच्या आत्म्यासाठी आम्हाला कोण काय देणार आहे आज? म्हणून सकाळच्या सुमारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक न्याहारी दिली, एक नाश्ता दिला, आत्मिक नाश्ता. जेव्हा शिष्यांनी पाहिलं की झाड वाळून गेलं आहे, ह्याचं कारण काय? त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची आत्मिक न्याहारी द्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केली आहे विश्वासापासून. प्रभू म्हटलं आपल्या शिष्यांना, देवावर विश्वास ठेवा. आज देखील प्रभू मला तुम्हाला हे शिकवित असतो की माझ्यावर तो विश्वास ठेव. आणि आमचा तुमचा विश्वास देवावर किती आहे, किती टक्के आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. 50% आहे का 90% आहे का 80% आहे का 35% आहे. परंतु परमेश्वर आमच्याकडून ही अपेक्षा करतो की माझा तुमचा विश्वास हा देवावर 100% असणं गरजेचं आहे. आणि ह्या विश्वासाबद्दल तो बोलत असताना त्यांनी एक महत्वाच्या गोष्टीकडे देखील शिष्याचं मन वळलं. वचन 23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाचं महत्व डेमोतून प्रगट केला. आता तो 23 वचनामध्ये काय काय प्रगट करतो हे दाखवित आहे. आता 23 वचनामध्ये तो घडणाऱ्या गोष्टी सांगत आहे की विश्वासापासून घडणाऱ्या गोष्टी. जो विश्वास तुमच्यामध्ये आहे, जो देवावरचा आहे, 100% कमी जास्त नको. आणि त्या 100% विश्वासाबरोबर बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाद्वारे घडणाऱ्या गोष्टी, पुन्हा बोलतो, विश्वासाद्वारे घडणाऱ्या गोष्टी, घडत असणाऱ्या गोष्टी येशू ख्रिस्ताने या सकाळच्या सुमारामध्ये शिष्यांसोबत प्रगट केला. आदल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने जे कृत्य केलं की अंजिराचं झाड सुकून गेलं, ते तुम्हीही करू शकतात हे प्रभू येशूला सांगायचं आहे 23 वचनामध्ये. पण कशा रीतीने करणार तो त्या 23 वचनामध्ये म्हणतो. बघा वचन वाचतो 23 वचनामध्ये, मी तुम्हाला खची सांगतो. खरं बोलणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. सत्यानेच सांगणारा प्रभू येशू, सत्याने बोलणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आणि सत्य शिकणारा प्रभू येशू आमचा. आज विश्वासाच्या जीवनामध्ये देखील हा आत्मिक आहार म्हणजे सत्याने जीवन जगणारा आणि सत्य विश्वास असणं गरजेचं आहे. प्रभू मला तुम्हाला सत्य बोलायला शिकत असतो नेहमी. सत्य बोला, खरं बोला. आणि हा सत्याचा नाश्ता प्रभू आम्हाला देत असतो, ज्यामध्ये सत्व आहे, ताकद आहे, बळकटपणा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिळवट नाही. म्हणून प्रभू काय म्हटलं आपल्या शिष्यांना, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, मी तुम्हाला खरं तेच बोलतो, मी खरं तेच सांगत आहे. काय सांगतो? वचन पुढं तो म्हणतो, जो कोणी ह्या डोंगराला, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक मोठा डोंगर दाखविला. बघा डेमो कसा दाखवतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना. आणि आज देखील विश्वासणाऱ्याला तो दाखवित आहे एक महत्वाचं कृत्य, जे तुम्ही आम्ही करू शकतो आणि घडवू शकतो. काय म्हटलं त्या वचनामध्ये, जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल,
आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे धरेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. घडणाऱ्या गोष्टी घडणाऱ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाद्वारे घडणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. आणि असं नाही लहान सहान उदाहरण त्यांनी घेतलं नाहीये, डोंगराचं उदाहरण घेतलं आहे. अफाट असं डोंगराचं उदाहरण. डोंगर म्हणजे माझ्या तुमच्या जीवनामध्ये येणारं अनेक प्रकारच्या समस्याचं चित्र आहे. अनेक प्रकारच्या अडचणीचं चित्र असेल, रोगाचं चित्र असेल किंवा एखाद्या असाध्य गोष्टीचं चित्र आहे ते, की माझ्या तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या असाध्य गोष्टी, अडचण, दुःख, अनेक प्रकारचा प्रसंग जे कोणीही काढू शकत नाही किंवा धुवू शकत नाही अशा गोष्टी माझ्या तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहेच हो. हा दुःखाचा प्रसंग आहे. परंतु कोण करणार ह्या आमच्या जीवनातलं दुःख दूर? हा दुःखाचा डोंगर कोण आम्हाला दूर करणार आहे? आणि आमच्या विश्वासामध्ये आज कोण भर टाकणार आहे? कोण आहे आम्हाला आमच्या विश्वासामध्ये अधिक भर टाकणारा, अधिक अन्न घालणारा? प्रभूशिवाय कोण असणार? आमच्याचा जो विश्वास आहे तो थोडका असेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्त माझ्या तुमच्या जीवनामध्ये असा विश्वास आणखी टाकतो की जेणेकरून माझा तुमचा विश्वास अधिक त्या डोंगरापेक्षाही बळकट व्हावा. आणि म्हणून तो म्हणतो की त्या ठिकाणी जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे, तर पुढे असं म्हटलंय की त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. पण त्या शब्दाच्या पाठीमागे आहे त्याच्या विश्वासाचा पाठिंबा. आणि मोठी अडचण देखील दाखवली येशू ख्रिस्त तिथं की अंतकरणामध्ये शंका न बाळगता. आमच्या अंतकरणामध्ये काय आहे हे तो प्रगट करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला सांगितलं की तुमचं अंतकरण जे आहे, तुमचं हृदय जे आहे, देवाच्या बाबतीत एक सरळ असलं पाहिजे. तुमच्या विश्वासामध्ये, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका, कुशंका नसली पाहिजे. ह्या ठिकाणी तो बोलत असताना की तो म्हणतो की शब्द बोला तुम्ही. तुमच्या जीवनातलं दुःख, तुमच्या जीवनाचा आधार, तुमच्या संसारामध्ये येणाऱ्या समस्या आणि अडचण हे तुमचं ऐकल. खरं पाहिलं असताना की कोणीही दुःखाला बोलत नाही हो. जीवनामध्ये येणाऱ्या दुःख असो त्याला बोलत नाही. जीवनामध्ये अडचणीला कोणी बोलत नाही. साधारण बीपी शुगर आले की डॉक्टरकडे पळतात आणि सगळ्या डॉक्टरला सगळ्या गोष्टी सांगून ठेवतात. डॉक्टर साहेब माझं हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय. का? कारण पेशंटचा विश्वास त्या डॉक्टरवर आहे. परंतु देव म्हणतो की तुमच्या दुःखाला तुम्ही बोला. प्रभू येशू सांगतो तुमच्या अडचणीला बोला. प्रभू येशू म्हणतो तुमच्या जीवनामध्ये अडचणीला तुम्ही बोलत जा, निघून जा असं म्हटलेलं आहे. उपट आणि निघून जा. आज एवढी ताकद प्रभू आम्हाला देतो की माझ्या तुमच्या जीवनामध्ये ह्या दुःखाला आम्ही नेहमी बोललं पाहिजे, बाबा जा माझ्या जीवनातून निघून, जा माझ्या जीवनातून ही अडचण निघून. कारण प्रभू आम्हाला हे शिकवितो की जर तू डोंगराला म्हणशील तर तुझं ऐकत आणि बरोबर जाईन पडन तिथं ज्या ठिकाणी तू आज्ञा केली आहे ठिकाण. कोणतं ठिकाण आहे समुद्राचं? त्या ठिकाणी म्हटले की समुद्रात टाकलं जा. तू म्हणशील ह्या डोंगराला उपट, तो उपटून जाईल आणि जा समुद्रामध्ये, तर तसं घडून येईल असं म्हटलेलं आहे. प्रियानो, भावांनो, बहिणींनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरण आहेत विश्वासाच्या बाबतीत जे मला तुम्हाला चांगल्या रीतीने माहित आहे. आमचा विश्वास नाही का आम्हाला घडीत असतो. माझा तुमचा विश्वास हा घडणारा आहे आणि तो नेहमीप्रमाणे घडवीत जाणारा विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मला तुम्हाला जो विश्वास दिला, घडणाऱ्या गोष्टीबद्दल दिला आहे. जे झाले आहेत त्याच्याबद्दल दिले नाही. घडत जाणाऱ्या गोष्टी तुमच्याद्वारे ह्या गोष्टी घडतील आणि तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही हे करा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना आदल्या दिवशी देऊ दाखवला अंजिराच्या झाडाचा, जसं मी केलं आहे तसं तुम्ही देखील सहज रीतीने तुमच्या विश्वासाद्वारे करू शकता. तुम्हाला काही असाध्य होणार नाही, तुम्हाला काही कठीण होणार नाही. परंतु अडचण कुठे येते माहितीये का जीवनामध्ये आमच्या? कधी कधी आमच्या अंतकरणामध्ये नको त्या शंका निर्माण होतात. आम्ही देवापेक्षा डॉक्टरवर, शेजाऱ्यावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या भावावर जास्त विश्वास प्रगट करतो आणि इथं आमचं फार मोठं चुकतंय. म्हणून जो आत्मिक आहार आहे, जो आत्मिक भोजन आहे, जे आम्हाला सकाळचा जो नाश्ता आहे, तो प्रभू देत असतो की बाबा हे कर तू आणि तुला हे जमल. म्हणून ह्या 23 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभूनं जास्त जोर दिला
त्याच्या 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 शब्दाप्रमाणे घडून येईल. तसंच होईल, जसं तू बोलशील तसंच होईल. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि त्या उदाहरणाकडे जाऊया. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 8 वचनामध्ये म्हटलेला आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 8 वचनामध्ये फार सुंदर शब्द मला तुम्हाला ऐकायला मिळतो तिथं. मत्तई शुभवर्तमान 8वा अध्यायाच्या 8 वचनामध्ये वास्तव मी, लक्ष द्या. तेव्हा सत्ताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे मला साखर बरा होईल. पण शब्द मात्र बोला माझा साखर बरा होईल. सत्ता अधिपतीने प्रभू येशू ख्रिस्ता या शब्दावर विश्वास ठेवला. तर साखर हा आजारी होता, पक्षघाताने घरात पडलेला होता, असा त्या रोगात जडलेला होता. कठीण होती ती प्रसंग, फार कठीण आहे तो प्रसंग. कोण त्याला बरं करणार त्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये देखील. पण सत्ताधिपतीने उत्तर दिलं प्रभू येशू ख्रिस्ताला, माझी योग्यता नाही की तू माझ्या घरामध्ये यावा, पण एक मात्र बोला प्रभू, शब्द बोला, तो बरा होईल. आणि शब्द प्रभूने हे ऐकल्यानंतर प्रभूला आश्चर्य वाटलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नाही का काय केलं माहितीये का, त्याच्या विश्वासाचं प्रमाण प्रकट केलं. तो म्हटला, मला इस्रायलामध्ये असा विश्वास आढळला नाही. ज्या प्रभू असं बोलत असताना त्यांनी आपले दोन्ही हात पसरले, आपल्या भळ्या उंच केल्या, डोळे ताणले आणि आपल्या पाठीमागे येत्या लोकांना तो म्हणतो, एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. काय प्रमाण आहे हे विश्वासाचं, त्या सत्ताधिपतीचं येशू ख्रिस्ताने प्रगट केलं. आणि त्याच गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी प्रगट करतो. घडणाऱ्या गोष्टी शब्द मात्र तुम्ही बोला म्हणजे घडतील. प्रभू येशू ख्रिस्ताने मला तुम्हाला एक सुंदरसं हत्यार दिलं आहे, ते म्हणजे कोणचं, आमचा विश्वास. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या विश्वासाला एक उपमा देखील दिली आहे. एक मोहरीचा दाण्या एवढा विश्वास जो वाढत वाढत जाणारा असतो. आणि इफिसच्या पुस्तकामध्ये संत पाऊलस म्हणतो त्या मंडळीला, विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभा राहा. प्रियांनो, ही ढाल म्हणजे माझं तुमचं संरक्षण करणारे असते. अनेक प्रकारच्या अडचणीला तोंड देणारं हे आमची ढाल असते. आणि म्हणून ह्या ढाईला मजबूत करण्यासाठी प्रभू आम्हाला ह्या गोष्टी शिकवत असतात. किती गोड आहे प्रभूचं बोलणं. तो कधीही असं म्हणत नाही की अरे अशक्ता, अरे दुर्बळा. तो म्हणतो, जे मी करत आहे, जे मी केलं आहे ते तुम्ही देखील करू शकता. आणि या ठिकाणी असं म्हटलं आहे, मार्क शुभवर्तमान 23 अध्यायाच्या 23 वचनामध्ये, अंतःकरणामध्ये येणारे विचार. तुम्हाला माहितच आहे की रक्तस्राव स्त्रीच्या बाबतीत ते आपल्या मनामध्ये काय म्हणायची, मी त्या विषयाकडे जात नाही पुन्हा पुन्हा, परंतु ती आपल्या मनामध्ये अशी म्हणायची, मी त्याच्या वस्त्राच्या गोंडेला शिवले तर बरी होईल. मी त्याच्या वस्त्राच्या गोंडेला शिवले तर बरी होईल. मी त्याच्या वस्त्राच्या गोंडेला शिवले तर बरी होईल. ती वारंवार म्हणायची आपल्या अंतःकरणामध्ये. आणि तिच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशूच्या गोंड्याविषयीचे विचार. खरं पाहिला असता तर ती 12 वर्षापासून आजारी आहे. खरं हे पाहिलं असता की त्याची ती सगळी संपत्ती, पैसा संपलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, तिचा आजार बरा न होता, ते अधिक वाढलेला होता. आता काय करणार ती बिचारी, ती बाई. आणि प्रभूच्या पाठीमागे 5,000पेक्षा जास्त लोक. कसं जाणार त्या गर्दीमध्ये, कसं शिवणार ती त्या वस्त्राच्या गोंड्याला. परंतु प्रियांनो, विश्वास हा इतका सामर्थ्य असतो, तिनं तो प्रगट केला. ते आपल्या मनात जी म्हणत होती त्याप्रमाणे तिने केलं. 100% तिने ते केलं. गर्दीतून आपला हात पसरला, हात लांबिवला, बरोबर प्रभूच्या वस्त्राला जाऊन शिवला तिनं. आणि जेव्हा तिनं ते स्पर्श केला, तर प्रभूच्या गोंड्यातून सामर्थ्य निघालं. आणि प्रभूने हे प्रगट केलं की मला कोण स्पर्श करतोय. शिष्य त्याला म्हणतात, प्रभू ह्या गर्दीमुळे तू चेंगरीत आहेस आणि लोक तुला चेंगरीत आहेत, असं का बोलतोस तू. प्रभू काय म्हटला माहितीये का, असा एक स्पर्श आहे, ज्या स्पर्शाद्वारे माझ्या गोंड्यातून, माझ्या वस्त्रातून सामर्थ्य निघालं आहे. आणि मी माझं सामर्थ्य, प्रभू काय म्हटला, मी माझं सामर्थ्य रोखू शकलो नाही. कोण आहे तर ती बाई, कोण आहे तर तो व्यक्ती, त्याने हे केलं आहे.
बिचारी घाबरत घाबरत पुढे आली, थरथर कापत बसली. प्रभू मी केलं आहे. तो म्हटला तुझ्या विश्वासाने हे तुला केलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. मुली सुखाने जा. प्रियांनो, बघा त्या बाईचा विश्वास येशू ख्रिस्ताने कसं प्रगट केला. प्रभू असं नाही बोलला की माझ्या सामर्थ्य तू बरी झाली आहेस. प्रभू असं बोलला तुझ्या विश्वासाने तुला चांगलं बरं केलं आहे. फेथ हॅज मेड यू वेल. तुझ्या विश्वासाने तुला चांगलं बरं केलं आहे. प्रियांनो, आमचा विश्वास आम्हाला चांगलं बरं करतो. जसा आमचा विश्वास असेल तसं आम्हाला मिळत जाईल. म्हणून ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त घडणाऱ्या गोष्टी प्रकट करतो. मार्क शुभरतो मान याचा 10व्या अध्यायाच्या 23 वचनामध्ये घडणाऱ्या गोष्टी, ही पहिली गोष्ट आम्ही पाहिलेली आहे. प्रभू येशू आपल्या शिष्याला सांगतो की घडणाऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही हे घडवू शकता, तुम्ही हे करू शकता, तुमच्यामध्ये ते आहे. आम्ही 2 उदाहरण बघितले या ठिकाणी. एक शताधिपती साखर, एक त्या बाईचं उदाहरण घेत आहे. 24 वचनाकडे जाऊया, जास्त वेळ न घेता, थोडा वेळ बाकी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते मिळेल. आता मिळणाऱ्या गोष्टी, वचन 23 मध्ये घडणाऱ्या गोष्टी, वचन 24 मध्ये मिळणाऱ्या गोष्टी. कोणापासून आहे या गोष्टी? देवापासून आहे. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? देवावर विश्वास ठेवा, म्हणजे सगळे काय तुम्हाला मिळत जाईल. 100% अपेक्षा करीत आहे आमचे प्रभू. 100% माझे विश्वास माझा. 50% नको, 60% नको, 70% नको. जर 50 असेल तर 50 कोणावर आहे, 70 असेल तर 30 कोणावर आहे, 80 असेल तर 20 कोणावर आहे. प्रभू काय म्हणतो? माझ्यावर तुझा 100% विश्वास लागतो. आणि वचन 24 मध्ये तो प्रार्थनेबद्दल बोलत आहे. ज्या प्रार्थनेद्वारे मला तुम्हाला प्राप्त होतील अशा गोष्टी मिळणाऱ्या. म्हणून तो म्हणतो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला ते मिळेल. हो, मिळतंय. का नाही भेटत? मिळतंय मला तुम्हाला. सगळ्या गोष्टी मिळणाऱ्या असतात. आणि प्रार्थनेचे प्रकार भरपूर आहेत शास्त्रामध्ये. याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, ओनून प्रार्थना करणं, विश्वासाची प्रार्थना करणं, है ना, एकमेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना करण्यात हा प्रबळ असते. अध्यायाची प्रार्थना, याकोबाच्या 5व्या अध्यायामध्ये 14 ते 18 वचनामध्ये प्रार्थनेचे प्रकार सांगितले आहेत. आम्हाला हे चांगल्या रीती माहित आहे. ओनून प्रार्थना करणं, ओनून प्रार्थना करणं हा भाग दिला आहे. याकोब म्हणतो तुम्ही ओनून प्रार्थना करा. मंडळीच्या वडिलांनी ओनून प्रार्थना केली पाहिजे. आणि ओनून प्रार्थना करायचं एक उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. लुकाच्या पुस्तकामध्ये येऊ आपण 38 आणि 39 वचनामध्ये. लूक शुभवर्तमान याचा 4था अध्यायाच्या 38 वचनामध्ये ते उदाहरण पाहूया. आणि ते उदाहरण पाहून आपण थांबूया इथं. लूक शुभवर्तमान अध्याय 4 आणि 38 आणि 39 वचनामध्ये. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोन सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्याने त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावले. लुकाच्या पुस्तकामध्ये लुक हा वैद्य आहे, लुक हा डॉक्टर आहे. आणि म्हणून लुकाने शिमोनच्या तापीचं वर्णन केलं आहे. शिमोनाची सासू जी होती त्या तापीचं वर्णन केलं आहे. असं म्हटलंय, कडक तापाने आजारी पडली. आता ते ताप कोण बरं करणार? म्हणून शिमोनाने प्रभूला विनंती केली. आणि प्रभूनं काय केलं माहिती का? असं म्हटलेलं आहे, त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावले. हा शब्द फार मोलाचा आहे माझ्या तुमच्या जीवनामध्ये. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा प्रार्थनेचे प्रकार आहेत. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेले आहे प्रकार. आणि म्हणून ह्या ठिकाणी पाहतो की जेव्हा असं केलं प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोनाच्या सासूला, असं म्हटलंय तिचा ताप निघाला. असं म्हटलंय तिचा ताप निघाला. मग लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली. प्रियांनो, त्या सकाळच्या सुमारामध्ये प्रभूनं मला तुम्हाला एक आत्मिक आहार खरंच दिला आहे. जसं आम्ही आज सकाळी उठतो आणि भोजन करतो शारीरिक, तसंच आहे हा. प्रभू आपल्या शिष्याला सांगितो, एक डेमो देऊन सांगितो, प्रगट करतो घडणाऱ्या गोष्टीबद्दल आणि मिळणाऱ्या गोष्टीबद्दल. आणि हे बोलत असताना तो आमच्या आत्मिक परिस्थिती प्रगट करतो. कधी कधी प्रभू आमच्या अंतकरणातल्या प्रत्येक गोष्ट प्रगट करतो आणि सांगतो, प्रियांनो, भावांनो, बहिणींनो, आमचं अंतकरण देवाच्या दृष्टिकोनातून कसं असलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा ते आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, त्याचं कारण एकच आहे,
जेव्हा माझ्या तुमच्या अंतःकरण जेव्हा बिघडलेलं असते, तेव्हा तो विश्वास, ती प्रार्थना काम करत नाही आणि पित्याला ते मान्य सुद्धा होत नाही. म्हणून ह्या मार्क शुभवर्तमान 11व्या अध्यायाच्या 20 पासून तर 26 वचनामध्ये जर बारकाईने वाचलं, प्रभू आपल्या शिष्यांना एक महत्वाची जबाबदारी देत असताना एक सामर्थ्य प्रगट करीत आहे. विश्वासापासून घडणाऱ्या गोष्टी आणि प्रार्थनेपासून मिळणाऱ्या गोष्टी प्रभूने इथं प्रगट केल्या आहेत. प्रभू करो ह्या वचनातून मला तुम्हाला विपुल असा आशीर्वाद देऊ.